अमेरिकेत वॉशिंग्टन इथे झालेल्या अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या कार्यक्रमात अमेरिकन नेत्यांनी भारताची वाढती ताकद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची मुक्तकंठानं प्रशंसा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातले महात्मा गांधी यांच्यानंतरचे सर्वात प्रभावशाली नेते असल्याचं मत अमेरिकी काँग्रेसचे सदस्य रिच मॅकॉर्मिक यांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी विनम्र आहेत आणि त्याचवेळी आक्रमकता आणि राष्ट्रवाद हे देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाचे महत्त्वाचे पैलू असल्याचं ते म्हणाले. भारताच्या अर्थव्यवस्थेला कशा रीतीनं मजबूत केलं जाऊ शकतं याची जाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असल्याचं आणि ते त्याच दिशेनं वाटचाल करत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. या कार्यक्रमात अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स यांच्या पत्नी उषा व्हॅन्स यांनी आपल्या भारत भेटीच्या अनुभवांना उजाळा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या मुलांच्या भेटीचा अनुभव त्यांनी सामायिक केला. पंतप्रधान मोदींसोबतच्या या भेटीमुळे आपले वैयक्तिक संबंध अधिक दृढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं. चीनपासून दूर जात जागतिक भांडवली गुंतवणुकीसाठी भारत ही सर्वात मोठी संधी असल्याचं अमेरिकेच्या सेनेटचे सदस्य स्टीव्ह डेन्स यांनी अधोरेखित केलं. भारतात तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाची प्रचंड क्षमता असून चीनच्या तुलनेत भारतावरील विश्वास जास्त असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड ल्युटनिक यांनी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातल्या दृढ संबंधांना अधोरेखित केलं. जागतिक अवकाश आणि विमान वाहतूक क्षेत्रात भारत